विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण इयत्ता 12वी मराठी पाठ्यपुस्तकाचा परिचय यापूर्वीच करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे या पाठ्यपुस्तकातील घटकांचा आपण अभ्यास देखील केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये आपण ज्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करतो त्या पुस्तकाचं जे मूल्यमापन आहे ते आपल्या परीक्षेच्या माध्यमातून होत असते. आणि त्याचप्रमाणे आपल्या मराठी युवक भारती इयत्ता 12वी या पाठ्यपुस्तकाचे मूल्यमापन देखील आपल्या परीक्षेच्या द्वारे केलं जाणार आहे. आणि मग या परीक्षेमध्ये आपल्याला कृतीपत्रिका या ठिकाणी सोडवायची आहे. पूर्वीचं प्रश्नपत्रिका हे आपल्या स्वरूप जाऊन त्या जागी आपल्याला कृतीपत्रिका आलेली आहे. आणि गेल्या काही वर्षापासून तुम्ही या कृतीपत्रिकेचा सराव देखील केलेला आहे. परंतु इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित जी कृतीपत्रिका HSC परीक्षेच्या वेळी किंवा बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी किंवा महाविद्यालयीन स्तरावर ज्या सराव परीक्षांचं आयोजन केलं जातं ह्या सर्वच परीक्षांच्या मध्ये आपल्याला ही कृतीपत्रिका सोडवायची आहे. आणि साधारणपणे या कृतीपत्रिकेचा जो आराखडा आहे, जे स्वरूप आहे ते प्रथमतः समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणून या व्हिडिओद्वारे आपण आपल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीनं जो कृतीपत्रिकेचा आराखडा निश्चित केलेला आहे, त्याचप्रमाणे तोंडी परीक्षेचं जे स्वरूप आहे ते देखील निश्चित केलेलं आहे. तर त्या कृतीपत्रिकेच्या आराखड्याला आणि तोंडी परीक्षेचं स्वरूप, त्याची एकूण मूल्यमापनाची पद्धत ही आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आता पहा, प्रथमतः कृतीपत्रिकेच्या आराखड्यामध्ये स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते पहा की घटकनिहाय गुण विभागणी कशा प्रकारे असणार आहे. आता आपण पाठ्यपुस्तकाचा परिचय तर आपल्याला झालेला आहे, आपण अभ्यासाला देखील सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून आपल्या पुस्तकामध्ये जे घटक आहेत किंवा जे विभाग आहेत त्या विभागवार किंवा त्या घटकानुसार आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये एकूण किती गुणांचा भार असणार आहे पहा. तर आपला जो गद्य विभाग आहे, या गद्य विभागामध्ये आपल्याला एकूण 6 गद्यपाठ अभ्यासायचे आपण अभ्यासणार आहोत. तर या गद्यपाठावर आपल्याला 20 गुणांसाठी कृती विचारल्या जाणार आहेत. त्यानंतर पद्य विभाग जो आहे यामध्ये आपण 6 कवितांचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 16 गुणांच्या कृती विचारल्या जाणार आहेत. नंतर साहित्य प्रकार, यामध्ये आपल्याला साहित्य प्रकार कथा हा साहित्य प्रकार आपण अभ्यासलेला आहे. यामध्ये आपल्याला 10 गुणांच्या कृतीपत्रिकेमध्ये सोडवायच्या असणार आहेत. त्यानंतर उपयोजित विभागामध्ये आपल्याला मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख हे 4 घटक अभ्यासाला आहेत आणि त्यावर एकूण 14 गुणांच्या कृती विचारल्या जाणार आहेत. व्याकरण व लेखन हा जो विभाग आहे यावर एकूण व्याकरण घटकाला 10 गुणांच्या कृती असणार आहेत आणि लेखन यामध्ये निबंध लेखनासाठी 10 गुणाची कृती सोडवायची आपल्याला. असं एकूण व्याकरण व लेखन हा घटक कृतीपत्रिकेमध्ये 20 गुणांसाठी असणार आहे. विद्यार्थ्यांनो, हा जो कृतीपत्रिका आराखडा मी तुम्हाला सांगते आहे तो कृतीपत्रिका आराखडा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारलेला आहे. 100 गुणांची जे काही तुमचं 100 गुणांचं जे तुमचं जे मूल्यमापन होणार आहे त्यामध्ये 80 गुणांसाठी तुम्हाला कृतीपत्रिका सोडवायची आहे. त्यावर तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि 20 गुण जे आहेत ते तोंडी परीक्षेचे असणार आहेत. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी 80 गुणांसाठी आपल्या पाठ्यपुस्तकातील कोणत्या घटकांवर किती गुणांसाठी कृतीपत्रिकेमध्ये कृती विचारल्या जाणार आहेत ते आपण प्रथमतः समजावून घेतलेलं आहे. आणि तोंडी परीक्षेचं स्वरूप जे आहे ते पुढे आपण समजून घेणार आहोत 20 गुणांच्या साठी. तर 80 लेखी परीक्षा अधिक 20 गुण तोंडी परीक्षा मिळून एकूण 100 गुणांचा विषय आपण मराठी याचं मूल्यमापन होणार आहे. आता प्रथमतः आपल्या कृतीपत्रिकेमध्ये विभाग 1 गद्य यावर एकूण 20 गुण असणार आहेत. त्यामध्ये आपल्याला जी अपेक्षित कौशल्य आहेत पहा, आकलन, स्वमत आणि अभिव्यक्ती
आता या ठिकाणी अपेक्षित कौशल्य याचा अर्थ असा की उच्च माध्यमिक स्तरावर तुम्ही जेव्हा मराठी हा विषय आणि मराठी भाषा म्हणून तिला जाणून घेता, त्यावेळेला तुमच्या अभ्यासानंतर तुमच्यामध्ये ज्या कौशल्याची प्राप्ती होणार आहे त्यामध्ये तुमच्या आकलनाचा भाग किती आहे, स्वमत तुम्ही कसं व्यक्त करू शकता किंवा तुमच्या अभिव्यक्ती कशी होणार आहे याची अपेक्षा या कृतींमधून केले गेलेले आहे. तर यामध्ये पहा, कृती क्रमांक 1 पठित गद्य पाठावर आधारित एक पठित उतारा तुम्हाला दिला जाणार आहे. आता पठित याचा अर्थ तुमच्या परिचयाचा, म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातील जे 6 गद्यपाठ आहेत या गद्यपाठापैकी एका पाठातील हा पठित उतारा असणार आहे. त्याची शब्द मर्यादा जी आहे ते 150 ते 180 शब्द अशी असणार आहे. त्याच्यावर एकूण 8 गुणांसाठी कृती असणार आहेत. त्यामध्ये आकलन कृती ह्या 2 गुणांसाठी आहेत. त्यानंतर पुन्हा आकलन कृती आहे 2 गुणांसाठी. या ठिकाणी ह्या ज्या कृती आहेत त्या पठित उतार्याचं आकलन करून घेतल्यानंतर सोडवायच्या आहेत आपल्याला. त्यामध्ये एका वाक्यात उत्तर असू शकतं, काही शब्दांमध्ये उत्तराची अपेक्षा असू शकते. आपल्याला जो आकलनावर आधारित या कृती आपण सोडवणार आहोत. त्यानंतर पुढची कृती असणार आहे स्वमत अभिव्यक्ती. आता पहा, आकलन, स्वमत, अभिव्यक्ती या तीनही प्रकारच्या कृती जर आपण पाठ अभ्यासल्यानंतर त्याचा स्वाध्याय सोडवलेला असेल किंवा तो सोडवायचा आहे पाठ्यपुस्तकातला, पाठ्यपुस्तक मंडळाने पुस्तकाच्या रचनेमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या कृतींचा समावेश प्रत्येक पाठाच्या खाली असलेल्या स्वाध्यायामध्ये देखील केलेला आहे. त्यामुळे स्वमत आणि अभिव्यक्तीच्या कृती, नमुना कृती आपल्या पाठ्यपुस्तकात आहेत. तर या गद्य उतार्यावर तुम्हाला 4 गुणांसाठी कृती दिलेली असणार आहे. त्यामध्ये स्वमत व अभिव्यक्ती या दोन्ही प्रकारची एक एक कृती तुम्हाला विचारली जाणार आहे. त्यापैकी तुम्हाला एक कृती त्या ठिकाणी सोडवायची आहे, म्हणजे स्वमत तरी व्यक्त करायचे किंवा अभिव्यक्ती तरी करायची आहे. अशा 2 प्रकारच्या कृती येणार. त्यापैकी तुम्ही 4 गुणांसाठी एक कृती सोडवायची आहे. म्हणजे आकलन कृती 2 + 2 4 आणि स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे 4 गुणांसाठी, म्हणजे एकूण 8 गुणांसाठी हा उतारा आपल्याला असणार आहे. नंतर कृती क्रमांक 1 त्यामध्ये पठित गद्य पाठावर आधारित. या ठिकाणी सुद्धा दुसऱ्या एखाद्या गद्यपाठावर उतारा विचारला जाणार आहे. त्याची शब्द मर्यादा आहे 150 ते 180. हा देखील पठित उतारा आहे आपल्या पाठ्यपुस्तकातला. त्याच्याही कृतींचं स्वरूप आकलन कृती 2 गुण, पुन्हा आकलन कृती 2 गुण आणि स्वमत किंवा अभिव्यक्ती अशा दोन्ही प्रकारच्या कृती त्या ठिकाणी विचारल्या जातील. त्यापैकी एक कृती आपल्याला 4 गुणांसाठी सोडवायची आहे. म्हणजे इथे सुद्धा एकूण 2 2 + 4 म्हणजे एकूण 8 गुणांसाठी ही कृती असणार आहे. त्यानंतर कृती क्रमांक 1 यामध्ये अपठित गद्य उतारा दिला जाणार आहे. त्या उतार्याची शब्द मर्यादा आहे 100 ते 120 शब्दातला हा उतारा असेल. त्यामध्ये तुम्हाला फक्त 4 गुणांसाठी आकलन कृती सोडवायच्या आहेत. त्या उतार्याचं आकलन करून घेऊन त्यावर विचारल्या गेलेल्या आकलन कृती तुम्हाला एकूण 4 गुणांसाठी तुम्ही सोडवणार आहात. म्हणजे 8 ला 8 गुण आहेत, ला 8 गुण आहेत आणि त्यानंतर ला देखील 4 गुण आहेत. तर 8 + 8 + 4 म्हणजे असे एकूण 20 गुण हे गद्य विभागाला असणार आहेत. त्यानंतर कृतीपत्रिकेतला दुसरा विभाग आहे पद्य. पद्य विभागाला एकूण 16 गुण मंडळाने निर्धारित केलेले आहेत, निश्चित केलेले आहेत. त्यामध्ये देखील आकलन, अभिव्यक्ती, काव्य सौंदर्य आणि रसग्रहण ही जी कौशल्य आहेत ही अपेक्षित मानली गेलेली आहेत. या सर्व प्रकारच्या कौशल्यावर आधारित कृती आपल्या प्रत्येक कवितेच्या खाली जो स्वाध्याय दिलेला आहे पाठ्यपुस्तकात त्यामध्ये अशा प्रकारच्या कृती आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपण त्याचा सराव देखील करणार आहोत. कृती क्रमांक 2 त्यामध्ये पठित पद्यपाठावर आधारित कृती. पठित पद्यपाठ म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता. त्यावर सुरुवातीला आकलन कृती आहेत 2,
2-2 गुणांसाठी, आणि नंतर अभिव्यक्ती कृती असणार आहे 4 गुणांसाठी. अशा प्रकारे एकूण अ जो आहे तो 8 गुणांसाठी सोडवायचा आहे आपल्याला. त्यानंतर आ आहे पठित पद्यपाठावर आधारित कृती सोडवायची आहे 4 गुणांसाठी. त्यामध्ये पाठ्यपुस्तकातील ज्या कविता आहेत, एकूण 6 कविता आहेत आपल्या पाठ्यपुस्तकात, त्यापैकी काही एका कवितेचं तुम्हाला काही काव्यपंक्ती दिल्या जातील आणि या काव्यपंक्तींचा अर्थ लिहिणे, म्हणजे 4 काव्यपंक्ती देऊन त्यातील अर्थ उलगडून दाखवणे. म्हणजे या ठिकाणी कवितेतील एखादं कडवं किंवा 4 काव्यपंक्ती तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत आणि त्यावर आधारित तुम्हाला ही कृती सोडवायची. त्यामधला जो अर्थ आहे तो अर्थ त्या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे, त्याला 4 गुण असणार आहे. त्यानंतर ई ही जी कृती आहे पद्यपाठावरची, ती सुद्धा पठित पद्यपाठावर आधारित असणार आहे 4 गुणांसाठी. त्यामध्ये कोणत्याही 2 कृती दिलेल्या असतील, त्या 2 कृतींपैकी आपल्याला एकच कृती सोडवायची आहे. आता 2 कृती कोणत्या असणार आहेत, तर काव्य सौंदर्यावर आधारित कृती. त्या ठिकाणी 4 ते 6 काव्यपंक्ती दिल्या जातील कवितेतल्या आणि त्यातील काव्य सौंदर्य आपल्याला स्पष्ट करायचंय, किंवा काही ओळी दिल्या जातील किंवा काही काव्यपंक्ती दिल्या जातील आणि त्याचं रसग्रहण आपल्याला करायचं आहे. म्हणजे काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण या 2 पैकी एक कृती आपल्याला ह्या ई मध्ये 4 गुणांसाठी सोडवायची आहे. आता विद्यार्थ्यांनो पहा, या ठिकाणी कृती क्रमांक 2 अ मध्ये एक कविता विचारली जाणार आहे, आ मध्ये एक कविता येणार आहे. त्यानंतर ई मध्ये काव्य सौंदर्यावर आधारित जी कृती आहे तिथे एका कवितेवर विचारलं जाणार आहे आणि रसग्रहण कृती सुद्धा एक वेगळी कविता असणार आहे. म्हणजे या ठिकाणी 4 कविता, आपल्या 6 पैकी कोणत्या तरी 4 कवितांवर आपल्याला वेगवेगळ्या कृती दिलेल्या असतील. म्हणजे अ मध्ये ज्या कवितेवर कृती असणार आहेत त्या कवितेवर पुन्हा आ आणि ई वर कृती असणार नाही. म्हणजे आपल्याला 6च्या 6 कवितांचा अभ्यास करायचा आहे, त्यापैकी 4 कवितेवर आपल्याला विचारलं जाणार आहे. अशा प्रकारे एकूण 16 गुणांसाठी पद्य विभाग आपल्या कृतीपत्रिकेमध्ये असणार आहे. त्यानंतर तिसरा विभाग जो आहे आपल्या पाठ्यपुस्तकातला आणि कृतीपत्रिकेतला सुद्धा, विभाग 3 साहित्य प्रकार कथा, हा एकूण 10 गुणांसाठी निश्चित केलेला आहे. त्यामध्ये आकलन, स्वमत आणि अभिव्यक्ती या प्रकारची कौशल्य अपेक्षित आहेत. आता कृती क्रमांक 3 अ जी आहे ती कथा साहित्य प्रकार परिचय, म्हणजे सैद्धांतिक. या ठिकाणी कथा म्हणजे काय किंवा कथेची प्रकार, वैशिष्ट्ये, ही जी काही कथा साहित्य प्रकाराची ओळख करून देणारी माहिती आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे, त्यावर आधारित एक पठित उतारा आपल्याला 120 ते 150 शब्दात दिला जाणार आहे. त्याला 4 गुण असणार आहेत आणि यामध्ये आपल्याला सगळ्याच्या सगळ्या आकलन कृती सोडवायच्या आहेत. उतारा वाचून 1-1 गुणांच्या 2 कृती आहेत आणि 2 गुणांसाठी 1 कृती आहे. अशा एकूण 4 गुणांसाठी या ठिकाणी कथा साहित्य प्रकाराचा जो परिचय करून दिलेला आहे सुरुवातीला, त्या भागावर ही कृती सोडवायची आहे. त्यानंतर आ मध्ये ज्या 2 कथा आहेत आपल्या पाठ्यपुस्तकात, शोध आणि गढी, या दोन्ही कथांवर या ठिकाणी कृती विचारल्या जाणार आहेत. पहा, पठित कथांवर आधारित 4 कृती विचारल्या जाणार आहेत यामध्ये आणि या 4 कृतींपैकी आपल्याला फक्त 2 कृती सोडवायच्या आहेत. प्रत्येक कृती 3 गुणांसाठी, म्हणजे एकूण 6 गुण ह्या आ विभागाला आहेत. प्रत्येक कथेवर एक स्वमताची कृती येणार, म्हणजे गढी या कथेवर एक स्वमत कृती येणार, एक अभिव्यक्ती कृती येणार. त्यानंतर शोध कथेवर एक स्वमताची कृती येणार, एक अभिव्यक्तीची. आपल्याला दोन्ही गटातील 1-1 कृती सोडवायची आहे. म्हणजे स्वमताच्या 2 असणार आहेत कृती, त्यापैकी 1 सोडवायची, त्याला 3 गुण मिळणार. आणि अभिव्यक्तीवर आधारित सुद्धा 2 कथेवर 2 कृती विचारलेल्या असतील, त्यापैकी आपल्याला 3 गुणांसाठी 1 कृती सोडवायची आहे. म्हणजे आ जो घटक आहे ह्या आ उपप्रश्नाला आपल्याला 6 गुणांच्या 2 कृती सोडवायच्या आहेत आणि अ हा जो उपप्रश्न आहे किंवा कृती आहे अ मध्ये, ती 4 गुणांसाठी आकलनाची कृती सोडवायची आहे. अशा प्रकारे 4 अधिक 6
एकूण 10 गुणांसाठी आपल्याला साहित्य प्रकार कथा हा विभाग कृतीपत्रिकेत सोडवायचा आहे. त्यानंतर चौथा विभाग जो आहे तो आपल्याला उपयोजित विभागावर असणार आहे. त्याला एकूण 14 गुण असणार आहेत कृतीपत्रिकेमध्ये 80 मार्काच्या. यामध्ये आकलन आणि उपयोजन हे कौशल्य अपेक्षित धरलेलं आहे. आकलनाच्या बरोबर उपयोजनात्मक कृती सुद्धा आपल्याला सोडवायच्या आहेत. मिळवलेल्या ज्ञानाचं उपयोजन आपल्याला या कृतीद्वारा करायचंय. यामध्ये आपल्याला पहा, उपयोजित घटकांवर आधारित आकलनाची कृती 4 गुणांसाठी विचारली जाणार आहे. 1 ते 4 उपयोजित घटकांवर आधारित. आता 1 ते 4 उपयोजित घटक कोणते पहा, मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल, वृत्तलेख हे जे 4 उपयोजित घटक आहेत त्यावर प्रत्येकी 2 गुणांसाठी 4 आकलन कृतींपैकी 2 सोडविणे अपेक्षित. आता पहा, 4 कृती दिलेल्या असतील आणि त्यापैकी आपल्याला किती सोडवायच्या आहेत? 2 कृती सोडवायच्या आहेत. ह्या 2 कृतींना गुण असणार आहेत 4, म्हणजे प्रत्येक कृती ही 2 गुणांसाठी विचारली जाणार आहे ह्या 4 घटकांवर मिळून. आ मध्ये देखील आपल्याला उपयोजित घटकांवर आधारितच उपयोजन कौशल्याची कृती सोडवायची आहे. या ठिकाणी जे 4 घटक आहेत म्हणजे माहितीपत्रक, मुलाखत, अहवाल, वृत्तलेख या 4 उपयोजित घटकांवर आधारित प्रत्येकी 5 गुणांसाठी म्हणजे 4 घटकांवर 5-5 मार्कांच्या 4 उपयोजन व कौशल्यावर आधारलेल्या कृती विचारल्या जाणार आहेत. या 4 कृतींपैकी आपल्याला कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. प्रत्येक कृतीला किती गुण असणार आहेत? तर 5 गुण असणार आहेत. म्हणजे एकूण 2 कृतींसाठी 10 गुणांना ह्या कृती आपण सोडवणार आहोत. म्हणजे अ घटकाचे 4 गुण आणि आ चे 10 गुण असे मिळून 14 गुणांसाठी उपयोजित विभाग आपण कृतीपत्रिकेत सोडवणार आहोत. आणि विभाग 5 हा जो आहे तो आहे व्याकरण व लेखन यावर आधारलेल्या कृती इथे असणार आहेत. हा विभाग एकूण 20 गुणांसाठी आहे. यामधल्या व्याकरणासाठी 10 गुण आहेत आणि लेखन यामध्ये निबंध लेखनासाठी 10 गुण निश्चित केलेले आहेत. यामध्ये देखील आकलन, उपयोजन, स्वमत, अभिव्यक्ती आणि भाषा सौंदर्य या कौशल्यांना अपेक्षित धरलेलं आहे. आता यामध्ये व्याकरण घटक व वाक्प्रचार या घटकासाठी एकूण 10 गुणांच्या कृती आपल्याला विचारल्या जाणार आहेत. यामध्ये एकूण 5 उपघटक आहेत. त्यामध्ये वाक्य रूपांतर 2 गुणांसाठी असणार आहे. आता यामध्ये आपल्याला वाक्य दिलेले असतील त्यावरून त्याचा प्रकार ओळखायला येऊ शकतो किंवा एखाद्या प्रकारचं वाक्य रूपांतर ओळखायला येऊ शकतं वेगवेगळी उदाहरणं देऊन. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या स्वाध्याय कृती दिलेल्या आहेत त्यापैकीच आपल्याला 2 गुणांसाठी इथे कृती विचारल्या जाणार आहेत. त्यानंतर दुसरा उपघटक आहे समास. समासावर देखील 2 गुणांसाठी कृती असणार आहे. त्यामध्ये उदाहरण देऊन समासाचं नाव विचारलं जाईल किंवा वेगवेगळी उदाहरणं देऊन त्यामधून विशिष्ट समासाचं उदाहरण कोणतं आहे अशा प्रकारची कृती सुद्धा विचारली जाऊ शकते. त्याचाही सराव कृती आपल्या पाठ्यपुस्तकात आपल्याला दिलेल्या आहेत. त्यानंतर तिसरा उपघटक आहे प्रयोग. यामध्ये कर्तरी, कर्मणी, भावे प्रयोगाचं उदाहरण ओळखायला विचारलं जाऊ शकतं किंवा त्या ठिकाणी उदाहरणं देऊन प्रयोगाचं नाव विचारलं जाऊ शकतं. यावर सुद्धा 2 गुणांच्या कृती आहेत. अलंकार यावर देखील 2 गुणांची कृती असणार आहे. अलंकाराचं उदाहरण देऊन अलंकाराचं नाव विचारलं जाऊ शकतं किंवा अलंकाराची वैशिष्ट्ये देऊन अलंकार ओळखायला विचारलं जाऊ शकतो. म्हणजे आपल्या या व्याकरण घटकाच्या स्वाध्यायामध्ये ज्या प्रकारच्या कृती सोडवायला दिलेल्या आहेत स्वाध्यायामध्ये त्यापैकीच कृती आपल्याला विचारल्या जाणार आहेत. त्यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे वाक्प्रचार आलेले आहेत या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग अशा प्रकारची कृती आपल्याला या ठिकाणी विचारली जाऊ शकणार आहे 2 गुणांसाठी. म्हणजे एकूण ह्या 5 व्याकरण घटकांवर प्रत्येकी 2 गुणांसाठी एकूण 10 गुणांच्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. आ मध्ये आहे निबंध लेखन.
हे 10 गुणांसाठी असणार आहे. निबंध लेखनासाठी तुम्हाला पहा, खालील पैकी एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लेखन करणं अपेक्षित आहे. 5 तुम्हाला विषय दिलेले असतील निबंधाचे, त्यापैकी तुम्हाला एक निबंधाचा विषय सोडवायचा आहे. त्यामध्ये आता वर्णनात्मक प्रकाराचा एक निबंध असणार आहे, व्यक्तिचित्रणात्मक एक निबंध असेल, आत्मवृत्तात्मक असणार आहे, कल्पना प्रधान असणार आहे आणि वैचारिक निबंध प्रकाराचा एक विषय असणार आहे. म्हणजे आपण जे निबंध लेखनाचे 5 प्रकार शिकलेलो आहोत, त्या प्रत्येक प्रकारच्या निबंधाचा एक विषय तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये दिलेला असणार आहे आणि तुम्हाला या 5 निबंधापैकी एकच निबंध 10 गुणांसाठी सोडवायचा आहे. तर अशा प्रकारे व्याकरण घटकाच्या 10 मार्काच्या कृती आणि निबंध लेखनाची 10 गुणांची कृती अशी एकूण या विभागावर तुम्हाला 20 गुणांची कृती सोडवायची आहे. विद्यार्थ्यांनो, पहा की आपल्याला ही जी 80 गुणांची कृतीपत्रिका सोडवायची आहे, या कृतीपत्रिकेतून आपला संपूर्ण भाषिक विकास या ठिकाणी जो झालेला आहे तो व्यक्त करण्याची संधी आपल्याला दिलेली गेलेली आहे. त्यामध्ये आपल्या स्वमत अभिव्यक्ती, आपलं भाषिक सौंदर्य, आपल्याला झालेलं आकलन, उपयोजनात्मक कौशल्य हे सगळं आपल्याला व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे आणि भविष्यासाठी आपली भाषिक जाण चांगल्या प्रकारे विकसित होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला ही कृतीपत्रिका सोडवायची आहे. आता ही लेखी परीक्षेची कृती आराखडा झाल्यानंतर आपण तोंडी परीक्षा आराखडा या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊया. तोंडी परीक्षा जी आहे ती एकूण 20 गुणांची असणार आहे. त्यामध्ये त्याची विभागणी जी आहे ती 10+10 अशा 20 गुणांची केलेली आहे. त्यामध्ये अ विभाग जो आहे त्यामध्ये श्रवण कौशल्य या ठिकाणी श्रवण कौशल्यावर आधारित आपल्याला एकूण 5 कृती सोडवायच्या आहेत. त्यामध्ये शब्दलेखन 2 गुणांसाठी असणार आहे. या ठिकाणी ऐकून शब्द लिहिणे अशा प्रकारची कृती या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर 2 गुणांसाठी. त्यानंतर वाक्य लेखन या ठिकाणी ऐकून वाक्य, सुभाषित वजा वाक्य आपल्याला सांगितली जातील परीक्षेच्या वेळी आणि विद्यार्थ्यांनी ती लक्षपूर्वक श्रवण करून त्या वाक्याचं निर्दोष लेखन करायचं आहे. त्याचप्रमाणे शब्द देखील सांगितले जातील, विद्यार्थ्यांनी ते श्रवण करायचे आहेत चांगल्या प्रकारे आणि त्याचं लेखन करायचं आहे निर्दोष शब्दांचं. अशा शब्दलेखन आणि वाक्यलेखन हे श्रवणावर आधारित असणार आहे 2-2 गुणांसाठी. त्यानंतर शब्दार्थ लेखन या ठिकाणी काही शब्द सांगितले जातील आणि त्याचा अर्थ या ठिकाणी 2 गुणांसाठी लिहायचा आहे. त्यानंतर चौथी कृती असणार आहे पारिभाषिक शब्दांसाठी मराठी संज्ञा लेखन. आता पारिभाषिक शब्दांसाठी असलेला जो इंग्रजी शब्द आहे तो सांगितला जाईल आणि त्यासाठी मराठीमध्ये संज्ञा वापरली जाते ती आपल्याला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लिहायची आहे. या पारिभाषिक शब्दांची यादी आपल्या पाठ्यपुस्तकातलीच असणार आहे. शब्दार्थ देखील आपल्या पाठ्यपुस्तकावर आधारितच असणार आहेत. त्यानंतर 5वी कृती असणार आहे पाठ्यपुस्तकातील कविता, कथा, उतारा, ध्वनिफीत ऐकून 5 ओळीत माहिती, सारांश लेखन किंवा मध्यवर्ती कल्पना 2 गुणांसाठी लिहायची आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या वेळी, तोंडी परीक्षेच्या वेळी पाठ्यपुस्तकातली जर कविता ऐकवली जाईल किंवा कथेतील एखादा उतारा ऐकवला जाईल, एखादी ध्वनिफीत ऐकवली जाईल आणि त्याच्या आधारे तुम्हाला कधी कधी माहिती लिहायला सांगितली जाऊ शकते. त्यावर 5 ओळी तुम्ही ऐकलेल्या संदर्भात, ऐकलेल्या कवितेवर असेल, ऐकलेल्या उतार्यावर असेल किंवा जे काही ऐकलं असेल तुम्ही त्यावर तुम्हाला सारांशात्मक लेखन करायला सांगितलं जाऊ शकतं किंवा एखादी कविता ऐकवली तर त्याच्यावर त्यातली जी मध्यवर्ती कल्पना असेल, एखाद्या उतार्याची जी मध्यवर्ती कल्पना असेल ती विचारली जाऊ शकते. म्हणजे माहिती लिहा, सारांश लेखन करा किंवा मध्यवर्ती कल्पना लिहा, हे 2 गुणांसाठी कृती असणार आहे. ती देखील तुमची संपूर्णपणे श्रवणावर आधारित असणार आहे. तुम्ही जी कविता ऐकणार आहात तोंडी परीक्षेच्या वेळी, उतारा ऐकणार आहात किंवा एखादी ध्वनिफीत तुम्हाला ऐकवली गेली त्यावर आधारित ही कृती 2 गुणांसाठी सोडवायची आहे.
अशा प्रकारे श्रवण कौशल्यावर आधारित तुम्ही 10 गुणांच्या, प्रत्येकी 2 गुणांच्या, एकूण 10 गुणांच्या अशा 5 कृती तुम्ही सोडवणार आहात. त्यानंतर यामध्ये आपलं भाषण कौशल्य आहे. एकूण 10 गुण निश्चित केलेले आहेत त्यासाठी. त्यामध्ये नियोजित विषय किंवा आयत्या वेळचे भाषण, म्हणजे आपल्या शिक्षकांनी आपल्याला परीक्षेपूर्वी नियोजित विषय दिलेले असतील गटानुसार, तर त्या नियोजित विषयाची आपण तयारी करून येऊन परीक्षेच्या वेळी त्या विषयावर भाषण करायचं असू शकतं, किंवा तुम्हाला आयत्या वेळी एखादा विषय देऊन त्यावर देखील आपलं मत व्यक्त करण्याची संधी मिळू शकते. म्हणजे दोन्ही प्रकारे ही परीक्षा आयोजित केली जाऊ शकते. तुम्ही तशा प्रकारची तयारी परीक्षेच्या वेळी करायची आहे. त्याला 5 गुण असणार आहेत. म्हणजे तुम्ही आयत्या वेळचा विषय घेऊनही भाषण करू शकता, किंवा नियोजित विषय दिलेला असेल तुम्हाला त्यावर भाषण करू शकता. त्याला 5 गुण निश्चित केलेले आहेत. त्यानंतर दुसरी कृती असणार आहे कविता पठण किंवा काव्यानंदाचं पठण, किंवा एखादी पठित कविता असेल तर त्या ठिकाणी सादर करायची आहे, किंवा पठित भारूड. या प्रकारच्या पैकी ह्या सगळ्यांपैकी एक काहीतरी सादरीकरण तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे. आपल्या शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार आपण या ठिकाणी सादरीकरण करणार आहात, आणि त्याला देखील तुम्हाला 5 गुण असणार आहेत. म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या ज्या काही काव्यानंद आहे, कविता आहेत, विविध भारूड आहे, यापैकी तुम्ही तयारी करू शकता. आपल्याला निश्चितपणे आपलं मत एखाद्या विषयावर व्यक्त करण्याची संधी या कृतीमधून मिळणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सादरीकरण कौशल्य देखील व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे, आणि आपलं श्रवण कौशल्य देखील यातून विकसित होणार आहे. अशा प्रकारे एकूण 20 गुणांसाठी ही तोंडी परीक्षा होणार आहे, आणि यातून आपला जो व्यक्तिमत्व विकास आहे तो देखील साधला जाणार आहे. आणि म्हणून एकूणच मराठी पाठ्यपुस्तकाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनो, लेखी आणि तोंडी ह्या दोन्ही परीक्षेच्या माध्यमातून तुमचं सर्वांगीण व्यक्तिमत्व विकसित होणार आहे, आणि भविष्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे तयार होणार आहात. स्पर्धा परीक्षांच्यासाठी तुम्ही तयार होणार आहात. तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रकारची दिशा या कृतीपत्रिकेच्या माध्यमातून मिळणार आहे, आणि म्हणून या आराखड्याला व्यवस्थितपणे समजून घ्या. त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करून पाठ्यपुस्तकात दिलेल्या स्वाध्याय कृती काळजीपूर्वक सोडवायचा प्रयत्न करा, आणि नक्कीच तुम्ही यामध्ये यशस्वी व्हाल. धन्यवाद.